एवं सिद्धस्य लक्षणमुक्त्वा इदानीं साध्यस्य लक्षणमुच्यते, न तु असिद्धस्य, साध्यस्य लक्षणम् उच्यते। साध्यं पचति इत्यादि। तत्र क्रियान्तराकाङ्क्षा अनुत्थापकतावच्छेदकं सत् कारकान्तरान्वय योग्यतावच्छेदकत्वं। क्रियान्तराकाङ्क्षा अनुत्थापकत्वावच्छेदकं। क्रियान्तराकाङ्क्षा तत्र नास्ति। पचति इत्युक्तौ एककर्तृकः पाकः इत्यर्थः सिद्ध्यति। तथा च तत्र क्रियान्तरस्य आकाङ्क्षा नास्ति। पूर्व उक्तरीत्या पाकः भवति वा, अभूत् वा, भविष्यति वा इत्यादि आकाङ्क्षा तत्र नास्ति। एककर्तृकः वर्तमानकालिकः व्यापारः इति पचति इत्युक्ते सिद्ध्यति। अतः तत्र अर्थस्य पूर्णत्वात् तत्र किं नास्ति, क्रियान्तर आकाङ्क्षा नास्ति। क्रियान्तर आकाङ्क्षायाः अभावात् तस्य क्रियान्तर आकाङ्क्षा उत्थापकत्वं नास्ति। तथा च क्रियान्तर आकाङ्क्षा अनुत्थापकतावच्छेदकं भवति। क्रियान्तर आकाङ्क्षा अनुत्थापकतावच्छेदकं भवति। तद्वत् पुनरपि कारकान्तर अन्वय योग्यतावत्वं। कारकान्तर अन्वय योग्यतावत्वं पचति, अस्य कारकत्वं नास्ति। तस्य स्वयं कारकत्व अभावात् क्रियात्वात् कुत्र अन्वयः भवति, कारके अन्वयः भवति। कारकान्वय योग्यता भवति। पूर्वं किम् उक्तं, पाकः इत्यस्य द्रव्यत्वात् द्रव्यवद भानात् तस्य स्वयं कारकत्वं वर्तते। अतः तत्र अन्यस्मिन् कारके अन्वयो नास्ति इत्युक्तम्। अत्र तु साध्यस्य तु पचति इत्यस्य तु स्वयं कारकत्वं नास्ति, तत्र क्रियात्वमेव वर्तते। अतः तस्य कारकान्वययोग्यता च वर्तते। तथा च सिद्धत्वं नाम क्रियान्तराकाङ्क्ष उत्थापकतावच्छेदक धर्मवत्वे सति क्रियायाम् अन्वय योग्यता, कारकान्तरे अन्वय योग्यता नास्ति इति। साध्यक्रियायाः तु क्रियान्तराकाङ्क्षा नास्ति। क्रियान्तराकाङ्क्षा अनुत्थापकत्वं। स्वयं क्रियात्वात् कारके अन्वययोग्यता अस्ति च। तादृशस्य साध्यत्वेन व्यवहारः। तत्र सिद्धस्य उदाहरणं पाकः इत्यादि, साध्यस्य उदाहरणं पचति इत्यादि। एवं स्थिते अत्र संशयः जायते। फलव्यापारयोः धातुः इत्युक्तं फलं व्यापारश्च धात्वर्थः। पुनः क्रमरूपेण यद् भवति तस्य क्रमरूपत्व आश्रयणात् क्रियात्वम् इति च उक्तम्। एवं स्थिते क्रमरूपाश्रयणात् क्रियात्वम् इति च उक्तम्। एवं स्थिते हिरुक् इत्याद्यव्ययानां व्यापारवाचकत्वं नास्ति। व्यापारवाचकत्वाभावात् धातुत्वं तत्र न स्यात्। तद्वत् क्रियायाः आनुपूर्वी तत्र नास्ति, व्यापारे एव नास्ति। तथा च व्यापाराणाम् आनुपूर्वीत्वमपि नास्ति। तथा च तेषां कथं क्रियात्वेन व्यवहारः इति। हिरुक् इत्याद्यव्ययानां साध्यत्व अभावेपि क्रियावाचकत्वव्यवहारस्तु क्रियामात्रविशेषणत्वात्। क्रियामात्रविशेषणत्वात् हिरुक् इत्यादि अव्ययानां क्रियाविशेषणमात्रं। क्रियायामेव अन्वयः। क्रियाविशेषणत्वेनैव क्रियाविशेषणमात्रेणैव प्रयुज्यते इति तेषां क्रियावाचकत्वं। हिरुक् इत्याद्यव्ययानां साध्यत्व अभावेपि, अत्र इदानीम् उक्तरीत्या साध्यत्व अभावेपि क्रियावाचकत्वव्यवहारः। तेषां क्रियावाचकत्वव्यवहारः वर्तते। कुतः क्रियाव्यवहारः वर्तते?
ക്രിയാമാത്ര വിശേഷണത്വാത് ക്രിയായാമേവ വിശേഷണം ഭവതി ഹിരുക് ഇത്യാദയഃ ഇത്യതഃ തേഷാം ക്രിയാവാചകത്വം അസ്തി ഇത്യുച്യത്തെ. തത്ര സിദ്ധത്വം പാകഃ ഇത്യാദൗ ഖനാദിവാച്യം സാധ്യത്വം തു സർവത്രൈവ ധാതു പ്രതിപാദ്യം തസ്മാഭിരുക്തം. തത്ര പൂർവോക്ത ഉദാഹരണേ സിദ്ധത്വം പാകഃ ഇത്യാദി ഖനാദി പ്രത്യയ വാച്യം. സാധ്യത്വം ച സർവത്ര സർവത്ര സിദ്ധേ അസിദ്ധേ ച സർവത്ര ധാതുവാച്യം ഇതി. അഥ ഇദാനീം ഇദമുച്യത്തെ. തത്ര ക്രിയാന്തരാകാംക്ഷ ഉത്ഥാപകത്വം ക്രിയാന്തര ആകാംക്ഷ ഉത്ഥാപകത്വം കിം ഭവതി സിദ്ധം ഇത്യുക്തം. ക്രിയാന്തരാകാംക്ഷ ഉത്ഥാപകതാവച്ഛേദകത്വം സിദ്ധത്വം. ഏവം തർഹി ദോഷഃ ഉച്യത്തെ. നനു ഹരിം നമേചേത് സുഖം യായാത് ഇത്യത്ര ക്രിയായാഃ അപി ക്രിയാന്തരാകാംക്ഷത്വേന സിദ്ധത്വം അസ്തി ഇതി ചേത് ന. ക്രിയായാഃ സാധ്യത്വം ഖഞ്ഞപ്രത്യയേന പ്രതിപാദിതാനാം പാകഃ ഇത്യാദീനാം സിദ്ധത്വം ഇതി ഇദാനീം ഉക്തം. പരന്തു ക്രിയായാഃ അപി സിദ്ധത്വം വർത്തത്തെ. അതഃ സിദ്ധസ്യ ലക്ഷണസ്യ അതിവ്യാപ്തിഃ വർത്തത്തെ. സിദ്ധലക്ഷണം ക്രിയാന്തരാകാംക്ഷ ഉത്ഥാപകത്വം തത്ര ഉക്തം. തത്ര അതിവ്യാപ്തിഃ വർത്തത്തെ ഇത്യുച്യത്തെ. ഹരിം നമേചേത് സുഖം യായാത് ഇത്യുച്യത്തെ. ഹരിം നമേത് ചേത് സുഖം യായാത്. തത്ര സുഖയാനം സുഖപ്രാപ്തിഃ സുഖപ്രാപ്തൗ കിം കാരണം ഇത്യാകാംക്ഷായാം ഹരിം നമേചേത് ഇത്യുച്യത്തെ. ഏവഞ്ച സുഖം യായാത് ഇത്യത്ര കഥാ സുഖം യായാത് കേന സുഖം യായാത് ഇത്യാദി പ്രശ്നഃ ജായത്തെ. ഹരിം നമേചേത് ഇതി സമാധാനം ച ഉച്യത്തെ ഇതി. തത്ര ക്രിയാന്തരാകാംക്ഷ വർത്തത്തെ ഇതി. സുഖം യായാത് ഇത്യത്ര യായാദിതി ക്രിയ തസ്യാഹ ക്രിയാന്തരാകാംക്ഷ വർത്തത്തെ. ക്രിയാന്തരായ ആകാംക്ഷായാः സത്വാത് യായാത് ഇതി ക്രിയായാः അപി കിം സ്യാത് സിദ്ധത്വം സ്യാത്. ക്രിയായാः സിദ്ധത്വം നാസ്തി ഇത്യുക്തം. സിദ്ധക്രിയായാः അപി സിദ്ധത്വം സ്യാത് ഇതി ചേത് തന്ന. നനു ഹരിം നമേചേത് സുഖം യായാദിത്യത്ര ക്രിയായാः അപി യായാദിതി ക്രിയായാः അപി ക്രിയാന്തരാകാംക്ഷത്വേന കഥാ യായാത് കഥാ സുഖം യായാത് കേന സുഖം യായാത് ഇത്യാദി ക്രിയാന്തരാകാംക്ഷായാः സത്വാത് ഹരിം നമേചേത് ഇതി തത്ര അന്വേതി. एवं क्रियान्तराकांक्षा वर्तते इत्यतः तस्यापि क्रियायाः अपि यायादिति क्रियायाः अपि सिद्धत्वं स्यात् इति तत्र अतिव्याप्तिः इति चेत् न. कुतः न चेच्छब्द समभिव्याहारेण आकांक्षा उत्थापकत्वात् इत्याहुः. चेत् इति शब्द समभिव्याहारेणैव तत्र आकांक्षोत्थापकत्वं क्रियान्तराकांक्षोत्थापकत्वं चेत् तत्र हरिं नमेचेत् सुखं यायात् इत्यत्र हेतुहेतुमद्भावः लिङ्गः अर्थः. हेतुहेतुमद्भावः लिङ्गः अर्थः. तं हेतुहेतुमद्भावमेव चेत् इत्यनेन द्योत्यते. हेतुहेतुमद्भावः चेत् इत्यनेन द्योत्यते. चेद इति शब्दस्य प्रयोगादेव तत्र कीदृशाकांक्षा जायते. सुखं कथं सुखं जायात् इत्यादि आकांक्षा जायते. कृष्णं नमेद चेत् इत्युच्यते च. तथा च चेद इति पदस्य समभिव्याहारे सत्येव तत्र क्रियान्तरस्य आकांक्षा जायते. स्वतः क्रियान्तराकांक्षा न जायते इत्यतः स्वतः क्रियान्तराकांक्षा न जायते इत्यतः तस्य सिद्धत्वं नास्ति साध्यत्वम् एव. तथापि
कथञ्चित् तत्र क्रियान्तराकाङ्क्षा स्यात् अतः आहुः इत्यस्य अरुचिः वर्तते इत्यप्युच्यते। इत्याहुः चेद इति शब्दस्य समीपे प्रयुज्यमानत्वादेव तत्र क्रियान्तराकाङ्क्षा जायते। सर्वदापि तत्र क्रियान्तराकाङ्क्षा अस्ति इति अरुचिः वर्तते आहुः इत्यनेन। वस्तुतः एवं च इदानीं कौण्डभट्टादिमते साध्यत्वं कीदृशं साध्यत्वस्य लक्षणं साध्यत्वं च क्रियान्तराकाङ्क्षा अनुत्थापकतावच्छेदकत्वे सति कारकयोग्यतावत्वं साध्यत्वम् इत्युक्तम्। पूर्वं किमुक्तं यावद सिद्धत्वम् असिद्धत्वं वा सिद्धत्वम् असिद्धत्वं वा यावत् तावत् सर्वं साध्यत्वेन अभिधीयते इति पक्षद्वयम् उक्तं। सिद्धत्वं साध्यत्वं वा यावत् सिद्धत्वम् असिद्धत्वं वा यावत् साध्यत्वेन अभिधीयते इति इत्युक्तं। पुनः इदानीं क्रियान्तराकाङ्क्षा अनुत्थापकतावत् अवच्छेदकत्वे सति कारक अन्वय योग्यतावत्वं साध्यत्वम् इति च उक्तं। तत्र नागेशः इदानीं स्वमतम् उच्यते। वस्तुतः साध्यत्वं निष्पाद्यत्वमेव तत्तद्रूपेणैव बोधः स्पष्टं चेदम् उपपदमधिङ् इत्यादौ भाषे। वस्तुतः सिद्धान्ते तु इत्युक्तौ अत्र नागेशमते तु साध्यत्वं नाम निष्पाद्यत्वम् एव। साध्यत्वं साधयितुं शक्यः निष्पाद्यत्वमेव साध्यत्वं, न तु सिद्धसाध्य उभयं साध्यत्वम् अथवा क्रियान्तराकाङ्क्षा अनुत्थापकत्वे सति कारकान्वय योग्यता वा न साध्यत्वम् अपि तु निष्पाद्यत्वमेव साध्यत्वं। निष्पाद्यत्वम् इत्युक्ते अभाक्षित इत्यादौ साध्यत्वं न स्यात् इति चेत् न, तत्र साध्यत्वम् अस्त्येव। निष्पाद्यत्वम् आसीत्, इदानीं निष्पाद्यत्वं तत्र आसीत्, इदानीं तु निष्पादितः इति सर्वत्रापि क्रियाविषये सर्वत्रापि किं वक्तुं शक्यते, निष्पाद्यत्वरूपधर्मवत्वं वक्तुं शक्यते इति नास्ति दोषः। निष्पाद्यत्वमेव तत्तद्रूपेणैव बोधः, निष्पाद्यत्वरूपेणैव बोधः, तत्र प्रमाणमपि उच्यते। स्पष्टं चेदम् उपपदमधिङ् इत्यादौ भाष्ये। उपपदमधिङ् इति सूत्रभाष्ये तद्वत् सुट्कात्पूर्वः इति सूत्रभाष्ये च उक्तं भवति। उपपदमधिङ् इति सूत्रे कृतभेदो भावः द्रव्यवत् प्रकाशते इत्युक्तं। कृतभेदो भावः द्रव्यवत् प्रकाशते इत्युक्तम्। अतः पाकः इत्यादौ सिद्धत्वमेव न साध्यत्वं। कुतः तत्र निष्पाद्यत्वं नास्ति। पाकः इत्यादौ इदानीं निष्पाद्यत्वं नास्ति। कुतः द्रव्यवत् प्रकाशते इत्युक्तत्वात् तत्र द्रव्यत्वमेव, अतः तस्य निष्पाद्यत्वं नास्ति इति। सुट्कात्पूर्वः इति सूत्रे भाष्ये तु एवम् उक्तम्। उपसर्गः वर्तते, धातुः वर्तते, साधनं कारकं तत्प्रयुक्तकार्यं च द्वितीयतृतीयादि वर्तते। तत्र क्रियायाः कुत्र अन्वयः इत्याकाङ्क्षायां पूर्वं धातुः उपसर्गेण युज्यते, पश्चात् साधनेन इत्युक्तं। पूर्वं धातुः उपसर्गेण युज्यते, पश्चात् साधनेन इत्युक्तं। तत्र तद् न सारं। पूर्वं धातुः साधनेन युज्यते, पश्चात् उपसर्गेण, साधनं हि क्रियां निर्वर्तयति इत्युक्तं। तथा च तत्र सुट्कात्पूर्वः इति सूत्रे भाष्ये पूर्वं धातुः उपसर्गेण युज्यते, पश्चात् साधनेन इति
ഉക്തേ നൈതത് സാരം നൈതത് യഥാർത്ഥ അർത്ഥഃ നൈതത് സിദ്ധാന്തഃ കിം തർഹി പൂർവം ധാതുഃ സാധനേന യുജ്യത്തെ പശ്ചാത് ഉപസർഗേണ ഇത്യുക്തം. കുതഃ സാധനം ഹി ക്രിയാം നിർവർത്തയതി ഇത്യുക്തം. സാധനം ഹി ക്രിയാം നിർവർത്തയതി. തഥാ ച ക്രിയായാः നിർവർത്തകത്വം വർത്തते, നിർവർത്തനീയം വർത്തते, നിഷ്പാദ്യത്വം വർത്തते. ക്രിയായാः നിഷ്പാദ്യത്വം വർത്തते इति तत्र स्पष्टमेव उक्तम्. अतः निष्पाद्यत्वमेव अथवा निष्पाद्यत्वमेव साध्यत्वम् इति. एवं तर्हि दोषः. ननु खडं करोति इत्यादौ द्रव्यस्यापि साध्यत्वेन प्रतीतिः अस्ति इति चेत् न. इदानीं किमुक्तं? द्रव्यस्य पाकः इत्येतत् द्रव्यवत् प्रकाशते इत्युक्तत्वात् तत्र द्रव्यत्वात् किं नास्ति? निष्पाद्यत्वं नास्ति, तस्य साध्यत्वं नास्ति. पचति इत्यादीनां तु क्रियात्वात् तत्र किं वर्तते? निष्पाद्यत्वं वर्तते. तत्र प्रमाणं च उक्तं. तथा च क्रियायाः एव निष्पाद्यत्वं साध्यस्यैव निष्पाद्यत्वं, साध्यस्यैव निष्पाद्यत्वं, सिद्धस्य तु निष्पाद्यत्वं नास्ति, तस्य द्रव्यत्वात् इत्युक्तं. तदानीम् उच्यते द्रव्यस्यापि निष्पाद्यत्वं दृश्यते इति. द्रव्यस्यापि कदाचित् निष्पाद्यत्वं वर्तते, वर्तते न हि दृश्यते इति अधिव्याप्तिः. ननु खडं करोति इत्यादौ द्रव्यस्यापि साध्यत्वेन प्रतीतिः इति चेत् न. खडं द्रव्यं, खडं करोति इत्युच्यते. तथा च खडं करोति, खडं निष्पादयति, खडम् उत्पादयति इति तस्य अर्थः. तथा च खडरूपस्य द्रव्यस्यापि निष्पाद्यत्वं वर्तते इति तस्यापि साध्यत्वं स्यात्. खडं करोति इत्युच्यते. खडं करोति, करोति इत्यस्य निष्पादयति, उत्पादयति इत्यर्थः. तथा च उत्पादनस्यापि साध्यस्य अपि किं वर्तते? तत्र द्रव्यस्यापि खडरूप द्रव्यस्यापि निष्पाद्यत्वं वर्तते इति तत्र तस्यापि खडरूपद्रव्यस्यापि किं स्यात्? खडरूपद्रव्यस्यापि साध्यत्वं स्यात् इति चेत् तन्न. करोति पदादिसमभिव्याहारात् तथा प्रत्ययेपि स्वतो खडादिपदात् द्रव्यस्य सिद्धत्वेनैव प्रतीतेः इति. खडं करोति इत्युच्यते. तत्र करोतिपदसमभिव्याहारादेव तत्र खडरूपस्य द्रव्यस्य साध्यत्वं प्रतीयते, निष्पाद्यत्वं प्रतीयते. कुतः? करोति इति पदस्य निष्पादयति इति अर्थः. निष्पादयति, उत्पादयति इति करोति पदस्य अर्थः. तथा च करोति पदस्य समभिव्याहारात् अत्र द्रव्यस्यापि उत्पाद्यत्वप्रतीतिः, निष्पाद्यत्वप्रतीतिः अथवा साध्यत्वप्रतीतिः वर्तते. वस्तुतः द्रव्यस्य साध्यत्वं नास्ति. खडमात्र उक्तौ, खडः इत्येतावन्मात्र उक्तौ, तस्य किं नास्ति? साध्यत्वप्रतीतिः नास्ति. खडः इत्येतावन्मात्र उक्तौ साध्यत्वप्रतीतिः नास्ति. पचति इत्येतावन्मात्र उक्तौ साध्यत्वप्रतीतिः वर्तते इति भेदः. स्वतो खडादिपदात् द्रव्यस्य सिद्धत्वेनैव प्रतीतेः, द्रव्यस्य सिद्धत्वेनैव प्रतीतेः. एवं च साध्यं निष्पन्नं, निष्पन्नत्वमेव साध्यशब्दस्य अर्थः इत्युक्तावपि पचति इत्यादीनां साध्यत्वं, पाकः इत्यादीनां सिद्धत्वं च सिद्ध्यतीति न कोऽपि दोषः. तत्र वाक्यवधिकारेण एवमुच्यते. साध्यत्वेन क्रिया तत्र धातुरूपनिबन्धन सिद्धभावस्तु यस्तस्याः खञादि निबन्धनः इति. साध्यत्वेन क्रिया तत्र धातुरूपनिबन्धन. पचति इत्यादि साध्यत्वेन क्रिया, साध्या क्रिया. तत्र धातुरूपनिबन्धनः, धातुरूपनिबन्धनः, धातुरूपं
പചതി പക്ഷതി ഇത്യാദി ധാതുരൂപമാശ്രിത്യ പ്രവർത്തते. സിദ്ധഭാവസ്തു കൃത്ത് നിബന്ധനാः. സിദ്ധഭാവസ്തു യസ്തസ്യാः സഹ ഖനാദിനിബന്ധനാः. ഖനാദിനിബന്ധനാः ഖനാദി കൃത്പ്രത്യയ നിബന്ധനാः ഭവതി. അതേവ കൃതഭേദോ ഭാവः ദ്രവ്യവത് പ്രകാശത്തെ ഇത്യുക്തം. തഥാ ച സിദ്ധഭാവः സിദ്ധത്വം ഖനാദിപ്രത്യയസ്യ അർത്ഥः സാധ്യന്തു ക്രിയ തിപാദി പ്രത്യയസ്യ അർത്ഥः ഇതി. ഇദാനീം അസ്തി ഭവതി ഇത്യാദി പ്രയോഗः തേഷാം കഥം ക്രിയാത്വം കഥം സാധ്യത്വം തേഷാം സകർമ്മകത്വം അകർമ്മകത്വം വാ ഇത്യാദി വിചാരः ക്രിയത്തെ. അസ്ത്യാദീനാം കഥം ക്രിയാത്വം തേഷാം സകർമ്മകത്വം വാ അകർമ്മകത്വം വാ ഇത്യാദി ഉച്യത്തെ. അസ്തി ഭവതി വർത്തതി വിദ്യതീനാം അർത്ഥഃ സത്ത. അസ്തി അത്ര അസ്തി ഭവതി വർത്തതി വിദ്യതി ഏതേ സർവേപി ഷ്ഠിപാ നിർദ്ദേശാः. ഷ്ഠിപാ നിർദ്ദേശാः ഇഷ്ഠിപൗ ധാതുനിർദ്ദേശേ ഇത്യുച്യത്തെ. തഥാ ച ഷ്ഠിപാ നിർദ്ദേശാത് ധാതുഃ ഇത്യവ അർത്ഥഃ. അസ്തി ഇത്യസ്യ അസ് ധാതുഃ ഭവതി ഭൂധാതുഃ വർത്തതി വൃതു ധാതുഃ. ഏവം വർത്തതി വിദ്യതി വിദ്യതീനാം വിദ്യതീതി വിദ് ധാതുഃ. വിദ് ധാതുഃ വർത്തനെ അർത്ഥേ വിദ്യമാനെ അർത്ഥേ അസ്തിത്വേ അർത്ഥേ. വിദ് ധാതുഃ ബഹവः വർത്തത്തെ. വിദു വിദ് വർത്തനെ ഇത്യർത്ഥേ. ഏതേഷാം ധാതൂനാം സത്താമാത്രം അർത്ഥഃ. സത്താമാത്രം സത്ത അസ്തിത്വം വിദ്യമാനത്വം ഇത്യാദി സത്താമാത്രം അർത്ഥഃ. തത്ര ച സാ ച സത്താമാത്രം അർത്ഥഃ തത്ര നിരുക്തകാരേണ ഉക്തം. ഷഡ്ഭാവവികാരാः അസ്തി ഷഡ്ഭാവവികാരാः ജായത്തെ അസ്തി വിപരിണമത്തെ വർദ്ധത്തെ അപക്ഷീയത്തെ വിനശ്യതി ഇതി. ജായത്തെ അസ്തി വിപരിണമത്തെ വർദ്ധത്തെ അപക്ഷീയത്തെ വിനശ്യതി ഇതി ഷട്ട് ഭാവവികാരാः. തത്ര ദ്വിതീയः ഭാവവികാരः അസ്തി ഇത്യനേന ഉച്യത്തെ. അതः ജാതസ്യ വസ്തുനः സ്വരൂപേണ അവസ്ഥാനമേവ അസ്തി ഇത്യനേന ഉച്യത്തെ. ജാതസ്യ പദാർത്ഥസ്യ ജാതസ്യ വസ്തുനः ജാതസ്യ വ്യക്തേः സ്വരൂപേണ അവസ്ഥാനമേവ അസ്തി ഇത്യനേന ഉച്യത്തെ. ഏവം സ്വരൂപേണ അവസ്ഥാനം തർഹി തത്ര ആശ്രിതക്രമരൂപത്വം നാസ്തി. ആശ്രിതക്രമരൂപത്വ അഭാവേ തസ്യ ക്രിയ ഇതി വ്യവഹാരോപി ന സ്യാത് ഇതി. അസ്തിത്യസ്യ അസ്തി ഭവതി ഇത്യാദീനാം കേവലം സത്താമാത്രം അർത്ഥഃ. സത്ത ഇത്യസ്യ അസ്തിത്വം വിദ്യമാനത്വം അർത്ഥഃ. സ്വരൂപേണ അവസ്ഥാനമേവ അർത്ഥഃ. അതഃ തത്ര ആശ്രിതക്രമരൂപത്വം നാസ്തി. ആശ്രിതക്രമരൂപത്വ അഭാവാത് ക്രിയേതി വ്യവഹാരോപി നാസ്തി ഇതി ചേത് സാ ച അനേകകാലസ്ഥായിനീതി കാലഗതപൗർവാപര്യേണ ക്രമവതീതി തസ്യാഹ ക്രിയാത്വം. തസ്യാഹ അപി ക്രിയാത്വം. കസ്യാഹ ക്രിയാത്വം അസ്തി ഭവതി ഇത്യാദീനാമപി അസ്തി ഭവതി ഇത്യാദീനാമപി ഇത്യുക്തൗ അസ് ഭൂ ഇത്യാദീനാമപി ക്രിയാത്വം വർത്തതെ. കഥം ക്രിയാത്വം വർത്തതെ? ആശ്രിതക്രമരൂപത്വാദേവ. തേഷാം ക്രമരൂപത്വം നാസ്തി. പരന്തു തത്ര തേഷാം സ്ഥിതൗ കാലഃ വർത്തതെ. കാലസ്യ പൗർവാപര്യം വർത്തതെ. കാലസ്യ ബഹുകാല അവസ്ഥിതത്വം വർത്തതെ. തദാശ്രിത്യ അസ്ത്യാദീനാമപി ക്രമരൂപത്വ വ്യവഹാരഃ. സാ ച അനേകകാലസ്ഥായിനി. കാ അനേകകാലസ്ഥായിനി സത്ത. സത്താർത്ഥഃ ഇതി ഉക്തം. അസ ഇത്യാദി ധാതൂനാം സത്താർത്ഥഃ ഇതി ഉക്തം. സാ ച സത്ത ച അനേകകാലസ്ഥായിനി
सत्ता अनेककाल स्थायिनी भवति, अनेककाले स्थिता भवति। अतः कालगतपौर्वापर्यं सत्तायाम् आरोप्यते, कालगतपौर्वापर्यं सत्तायाम् आरोप्यते। अतः तस्य आश्रितक्रमरूपत्वम् अस्ति। आश्रितक्रमरूपत्वात् तस्याः अपि अस इत्यादीनामपि क्रियावाचकत्वमस्ति, क्रियात्वम् अस्ति। एवञ्च अस्त्यादीनां जातस्य स्थितिरेव उच्यते, आश्रितक्रमरूपत्वं नास्ति, तस्मात् क्रियात्वं न स्यात् इति चेत् चिरकालं तिष्ठति इत्यतः काले क्रमव्यवस्था अस्ति। कालस्य क्रमव्यवस्थां तत्र अस्त्यादौ आरोप्य आश्रितक्रमरूपत्वं वर्तते इति तस्य क्रियात्वव्यवहारः। अतः इदानीम् अस्त्यादीनां सकर्मकत्वं वा अकर्मकत्वं वा इति विचार्यते। अकर्मकाः अस्त्यादयः अकर्मकाः धातवः, तेषाम् अकर्मकत्वबोधनाय सकर्मक अकर्मकव्यवहारः उच्यते। तदा पूर्वमेव उक्तं, विस्तारितः किमपि वक्तव्यं नास्ति। सकर्मकत्वञ्च फलव्यधिकरणव्यापारवाचकत्वं, फलसमानाधिकरणव्यापारकत्वं च अकर्मकत्वं पूर्वमेव उक्तं। फलव्यधिकरणव्यापारवाचकत्वं सकर्मकत्वं। देवदत्तः तण्डुलं पचति, तत्र देवदत्तः व्यापारस्य अधिकरणं, व्यापारः कर्तरि वर्तते, देवदत्तः व्यापारस्य अधिकरणं। फलं तण्डुले जायते, तथा च तण्डुलं फलस्य अधिकरणं, तथा च व्यापारव्यधिकरणफलवाचकत्वं तत्र वर्तते। देवदत्तः तण्डुलं पचति इत्यादौ पचु धातोः व्यापारव्यधिकरणफलवाचकत्वं वर्तते। अतः पचु धातोः सकर्मकत्वं वर्तते। स्वपिति इत्यादीनां तु फलवाचकत्वं सकर्मक स्वपिति इत्यादीनां तु व्यापारसमानाधिकरणफलवाचकत्वमेव। देवदत्तः स्वपिति, फलं व्यापारश्च देवदत्ते एव वर्तते इति तत्र व्यापारव्यधिकरणफलवाचकत्वं नास्ति, व्यापारसमानाधिकरणफलवाचकत्वमेव अस्ति इति तस्य अकर्मकत्वम् इति पूर्वम् उक्तम्। तदा क्वचित्तु फलांश अभावाद अकर्मकत्वम्। एवं स्थिते अत्र अस इत्यादि धातूनां सकर्मकत्वं वा अकर्मकत्वं वा इति वक्तव्ये अकर्मकत्वम् उच्यते, अकर्मकत्वम् उच्यते। कथम् अकर्मकत्वम् उच्यते? क्वचित्तु फलांश अभावात् अकर्मकत्वं, फलमेव तत्र नास्ति, फलांश अभावात् किमुच्यते? अकर्मकत्वम् उच्यते। देवदत्तः तण्डुलं पचति इत्यादौ यथा व्यापारः फलं च वर्तते, तद्वत् देवदत्तः तिष्ठति, देवदत्तः स्वपिति इत्याद्युक्तौ तत्र फलस्य प्रतीतिः नास्ति। एवं फलशून्यत्वेपि फल अभावत्वेपि तत्र किं वर्तते? अकर्मकत्वं वर्तते इति। अतः न केवलं व्यापारव्यधिकरणफलवाचकत्वमेव अकर्मकत्वं, न केवलं व्यापारव्यधिकरणफलवाचकत्वमेव अकर्मकत्वम्, अपि तु फल अभावेपि किं भवति? अकर्मकत्वं भवति इति। फलांशस्य क्वचित्तु फलांश अभावात् अकर्मकत्वं, यथा अस्त्यादौ केवलं सत्तादिरेव अर्थः, पूर्वमेव उक्तम्, अस्ति इत्यस्य केवलं सत्ता एव अर्थः, तत्र किं नास्ति? फलं नास्ति। एवं फल अभावात् तस्य अकर्मकत्वव्यवहारः इति। फलांशस्य सूक्ष्मदृष्ट्यापि अप्रतीतेः उत्पन्नस्य सत्त्वस्य स्वरूपावधारणरूपां सत्ताम् आचष्टे अस्त्यादिः इति निरुक्तोक्तश्च पूर्वमेव उक्तम्। उत्पन्नस्य सत्त्वस्य स्वरूपेण अवस्थानमेव सत्ता, उत्पन्नस्य सत्त्वस्य वस्तुनः स्वरूपेण उपस्थानमेव सत्ता इत्युच्यते।
एवञ्च अस् धातोः सत्ता एव अर्थः तत्र अवस्थानमेव स्थितिः एव तस्य अर्थः तत्र प्रत्येकं फलं नास्ति एवं फलांशस्य सूक्ष्मदृष्ट्यापि तत्र अभावात् तत्र वक्तुम् अशक्यत्वात् फल अभावात् तत्र अकर्मकत्वं भवति तथा च व्यापारसमानाधिकरणफलवाचकत्वेपि अकर्मकत्वं व्यापारफलस्य अभावेपि अकर्मकत्वं वस्तुतस्तु सकर्मकाकर्मकयोः लक्षणान्तरम् उच्यते वस्तुतस्तु शब्दशास्त्रीयकर्मसंज्ञार्थ अन्वय्यर्थकत्वं सकर्मकत्वं वस्तुतस्तु ग्रन्थकारमते शब्दशास्त्रीयकर्मसंज्ञार्थक अन्वय्यर्थकत्वं शब्दशास्त्रं व्याकरणं तत्र भवः शब्दशास्त्रीयः तेन विहितः शब्दशास्त्रेण विहितः कर्तुरीप्सितमं कर्म इति शब्दशास्त्रेण व्याकरणेन कर्मसंज्ञा विधीयते अधिशिंस्तासां कर्म इति सूत्रेण व्याकरणेन कर्मसंज्ञा विधीयते एवं शब्दशास्त्रं व्याकरणशास्त्रं शब्दशास्त्रीयं व्याकरणशास्त्रेण विहितं व्याकरणशास्त्रेण विहिता कर्मसंज्ञा कर्तुरीप्सितमं कर्म अधिशिंस्तासां कर्म इत्यादि तदन्वयी अर्थवत्वं तदन्वयी तादृश कर्मणि यस्य अन्वयः भवति तादृश अर्थवत्वं सकर्मकत्वं व्याकरणशास्त्रेण तत्तद् स्थलेषु कर्तुरीप्सितमं कर्म अधिशिंस्तासां कर्म इत्यादि सूत्रैः कर्मसंज्ञा विधीयते तादृश कर्मणि अन्वेदं योग्यता यत्र अन्वेदं योग्यता यस्य वर्तते तादृश अर्थवत्वमपि तादृश अर्थवत्वं यस्य धातोः वर्तते तस्यापि सकर्मकत्व व्यवहारः वस्तुतस्तु शब्दशास्त्रीय कर्मसंज्ञा अर्थ अन्वयी अर्थवत्वम् अन्वयितुं योग्यता यत्र अस्ति तादृश अर्थवत्वं सकर्मकत्वं तद् अनन्वयी अर्थवत्वम् अकर्मकत्वं तेन अध्यासिता भूमयः इत्यादि सिद्ध्यति अध्यासिता भूमयः इत्यादि सिद्ध्यति तादृशरूपसिद्ध्यर्थम् एतादृशपरिष्कारः इति अध्यासिता भूमयः अध्यासिता इति अध्यासिताः इति कृतप्रत्ययान्तं रूपं कृतप्रत्ययः कर्मणि विधीयते तथा च धातोः सकर्मकत्वे सत्येव कर्मणि प्रयोगः कर्मणि लकारः भवति कर्मणि अर्थे एव कृतप्रत्ययः भवति एवञ्च अत्र भूमयः इति कर्म अत्र अध्यासिताः भूमयः इति प्रयोगसिद्ध्यर्थं तत्र कृतप्रत्ययसम्पादनाय पूर्वकाले धातोः कृतप्रत्ययसम्पादनाय धातोः सकर्मकत्वम् आवश्यकम् अस् धातुः तु अकर्मकः अतः तत्र सकर्मकत्वं न सिद्ध्यति अधीत्युपसर्गयोगे तु अधिशिंस्तासां कर्म इति सूत्रेण भूमेः कर्मत्वं वर्तते स्वतः तत्र धातोः सकर्मकत्वं नास्ति धातुः अकर्मक एव तथापि अधीत्युपसर्गयोगे अधिशिंस्तासां कर्म इति सूत्रेण भूमेः कर्मत्वं विधीयते एवञ्च शास्त्रीय कर्मसंज्ञा तत्र अन्वेति तादृशार्थे अन्वेदं योग्यता इदानीं कस्य वर्तते धातोरपि वर्तते अधिशिंस्तासां कर्म इति सूत्रेण कर्मसंज्ञा विधीयते भूमेः कर्मत्वं वर्तते तत्र अन्वययोग्यता इदानीं कस्य वर्तते धातोरपि वर्तते अतः अधिपूर्वस्य आस् धातोः किं सिद्ध्यति
सकर्मकत्वं सिद्ध्यति इति। एवं तत्र सकर्मकत्वसिद्ध्यर्थं भूमयः इति कर्मसिद्ध्यर्थ तत्र सकर्मकत्वसिद्ध्यर्थं कृतप्रत्ययसिद्ध्यर्थं च सकर्मकत्वसिद्धावेव कृतप्रत्ययः कृतप्रत्ययसिद्ध्यर्थं च एतादृशः अर्थः स्वीक्रियते। कीदृशः अर्थः? शब्दशास्त्रीय कर्मसंज्ञक अर्थ अन्वय्यर्थकत्वं सकर्मकत्वम् इति। तेन अध्यासिता भूमयः इत्यादि सिद्धिः। अन्वयश्च पृथक् बुद्धेः न पृथक् बुद्धेन संसर्गरूपः। एवम् अत्र उक्तम् अधीति उपसर्गयोगात् अधिशिंस्तासां कर्म इति भूमेः कर्मत्वं वर्तते। तदन्वययोग्यत्वात् धातोः सकर्मकत्वम् इति। एवं चेत् एवं सकर्मकत्वे उक्ते जीवति इत्यादौ सकर्मकत्वं स्यात्। जीवप्राणधारणे इत्युच्यते। जीवप्राणधारणे इत्युच्यते। तथा च प्राणः तत्र कर्मत्वेन वर्तते। प्राणस्य कर्मत्वात् जीवधातोः सकर्मकत्वं स्यात्। तादृशदोषपरिहाराय उच्यते अन्वयश्च पृथग्बुद्धेन संसर्गरूपः इति। अन्वयः संसर्गरूपः अन्वयः तच्च कथं? पृथक्त्वरूपेण न तु धातौ अन्तर्भावरूपेण इत्यर्थः। अन्वयः वक्तव्यः। अन्वयश्च संसर्गरूपः अन्वयः। कीदृशः संसर्गः इति उच्यते पृथग्बुद्धेन संसर्गः। पृथग्बुद्धेन संसर्गः। अयं धातुः कर्म च वर्तते। तत्र कर्म धातोः पृथग्भूतः। तेन अन्वये सत्येव धातोः पृथग्भूतः भवति कर्म। तेन अन्वये सत्येव तेन संसर्गे सत्येव किं भवति? सकर्मकत्वं भवति इति। अत्र उक्त उदाहरणं किम्? अध्यासिताः इति कर्मभूमयः तद् धातोः भिन्नः भवति। धातोः पृथग्भूतः भवति। अनन्तरमुक्ताः शब्दः जीवति इत्यादि। जीवति इत्यादौ तु जीवप्राणधारणे इति धातुः। तथा च प्राणधारणं जीवधातोः अर्थः। यद्यपि प्राणः तत्र कर्म भवति तथापि तस्य पार्थक्येन बोधः नास्ति। तस्मात् धातोः पार्थक्येन धातोः पृथक् तस्य बोधः नास्ति। एवञ्च उदाहरणद्वये व्यत्यासः। अध्यासिता भूमयः इत्यत्र भूमयः कर्म तद् धातोः भिन्नः भवति। अतः तत्र संसर्गः भवति, अन्वयः भवति। अत्र तु जीवप्राणधारणे इत्युक्तत्वात् प्राणधारणं जीवधातोरर्थः न केवलं धारणं। प्राणरूपकर्म अपि धात्वत्थे अन्तर्भूतः। तस्य पृथग् बोधः नास्ति, पृथग् बुद्धिः नास्ति। पृथग्बोधत्व अभावात् तादृशकर्म अन्वयेपि किं नास्ति? सकर्मकत्वं नास्ति। यत्र कर्मणः धात्वर्थात् पृथग्भूतत्वेन दर्शनं तत्र एव सकर्मकत्वं भवति इति। अन्वयपदस्य तत्र व्युत्पत्तेः तेन जीवति इत्यादौ न दोषः। तेन जीवति इत्यादौ न दोषः। जीवति इत्यादौ न दोषः। को दोषः नास्ति? सकर्मकत्वं स्यादिति दोषः नास्ति। तत्र प्राणादिरूपकर्मणो धारणार्थे धात्वर्थात् पृथग् अबोधात् इति। तत्र प्राणादिरूपस्य कर्मणः तत्र प्राणः कर्म प्राणरूपस्य कर्मणः धारणात् पृथग् धात्वर्थात् पृथग् न उपलब्धिः।
धात्वर्थेव अन्तर्भूतः धात्वर्थेव अन्तर्भूतः इत्यतः तस्य सकर्मकत्वं नास्ति इति। तत्र प्राणादिरूपकर्मणो धारणार्थे धात्वर्थात् पृथग् अबोधात् इति सुपात्मनक्यच्च इति सूत्रे भाष्ये स्पष्टम्। सुपात्मनक्यच्च इति सूत्रे भाष्ये क्यच् प्रत्ययस्य कानि साधनानि कारकाणि क्यच् प्रत्ययस्य कानि साधनानि इति संशयः। तत्र उक्तं कर्ता भावश्च इति। तदानीं पूर्वक्षिणः संशयः कर्म किं कर्मोऽपि कारकं स्यात् कुतो कर्मस्य कारकत्वं नास्ति इति। तदानीम् उक्तं सुपात्मनक्यच् इत्यत्र क्यच् प्रत्ययेन उक्तौ आत्मनः इच्छति पुत्रम् आत्मनः इच्छति पुत्रीयति इत्युच्यते। तत्र पुत्रम् आत्मनः इच्छति इत्यत्र इच्छार्थोऽपि कुत्र अन्तर्भूतः इच्छार्थोऽपि क्यच् प्रत्ययार्थे अन्तर्भूतः। तत्र एवम् अन्तर्भूतत्वात् तस्य पुत्र एव तत्र कर्म पुत्रम् आत्मनः इच्छति पुत्ररूप कर्म न इच्छति पुत्ररूपकर्म अपि तत्र धातोरर्थे अन्तर्भूतः पुत्रम् आत्मनः इच्छति इति धातोरर्थे अन्तर्भूतः। अतः तत्र कर्म न कारकं कर्म न साधनं भवति। कुत्र क्यच् विषये कर्म न साधनं भवति कर्मणः धात्वर्थे अन्तर्भावात् इत्युक्तं। तत्र इदमपि उक्तं पुत्रम् आत्मनः इच्छति इति व्यस्तप्रयोगे यस्य अर्थस्य प्रतीतिः तादृशप्रतीतिः पुत्रीयते इत्युक्तौ न प्रतीयते इति। पुत्रम् आत्मनः इच्छति इत्युक्तौ यस्य अर्थस्य पृथक् प्रयोगे यस्य अर्थस्य प्रतीतिः तादृशप्रतीतिः पुत्रीयते इत्युक्तौ न भवति। तत्र कर्मत्वप्रतीतिः न भवति इत्यादि तत्र उक्तम्। अधिशिंस्तासाम् इति भूमयः इत्यस्य आधारस्य कर्मत्वं तदपि उक्तमेव। एवञ्च किमस्त्येव अस् धातोः क्रियात्वम् अस्ति। अस् धातोः सन्दर्भवशात् अस् धातु अकर्मकः एवं सकर्मकाकर्मकयोः आधुनिकलक्षणस्वीकारात् नागेशमतोक्तरीत्या लक्षणस्वीकारात् कदाचित् सकर्मकत्वमपि भवति इत्युक्तं। तत्र अस इत्यादि धातूनां व्यापारत्वम् अस्ति वा न वा अत्र न उच्यते। अस् धातोः व्यापारत्वम् अस्ति वा न वा क्रमत्वम् अत्र आरोप्यते इत्युक्तं। व्यापारत्वम् अस्ति वा न वा इति चेत् तत्रापि भूषणकारेण किमुक्तम् अस्त्यादावपि धर्म्यंशे भाव्ये अस्त्येव हि भावना अन्यत्र अशेषभावात् तु सा तथा न प्रकाशते इति। अस्त्यादीनामपि धर्म्यंशे कर्त्रंशे भाव्यत्वेन विवक्ष्यते अस्ति भवति इति व्यापारः तत्र अस्ति इति भाव्यत्वेन विवक्ष्यते भावना अस्त्येव। अस्त्यादावपि कर्तरि भाव्यत्वेन विवक्षिते भावना अस्त्येव इत्युक्तं। भाव्यत्वेन विवक्षिते इत्युक्त्वा तत्र उदाहरणमपि उक्तं। सः तत्र अस्ति वा न वा इति केनचित् पृच्छ्यते। सः तत्र अस्ति वा न वा
तदानीम् उच्यते महता प्रयत्नेन तिष्ठति इति। महता प्रयत्नेन तिष्ठति इति। तदानीं च तत्र महता प्रयत्नेन तिष्ठति इत्युक्तत्वात् तत्र व्यापारोऽपि वर्तते। विवक्षादेव। यदि विवक्षा तत्र वर्तते तर्हि तत्र व्यापारोऽपि वर्तते इत्युक्तम्। अन्यत्र 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 इत्यस्य यत्र विवक्षा नास्ति तत्र तु अन्यत्र अशेषभावात् व्यापारस्य बलस्य च एक अधिकरणस्तत्वात् अशेषभावात् क्रियाफलस्य व्यापारस्य च एक अधिकरणस्तत्वात् न प्रतीयते व्यापारः न प्रतीयते इति। केवलमस्ति इत्युक्तौ तत्र केवलम् अस्ति भवति इत्याद्युक्तौ तत्र व्यापारः न प्रतीयते। एतादृश विवक्षा अस्ति तर्हि तत्र व्यापारोऽपि प्रतीयते इत्याद्युक्तम्। एवं धातोः सामान्येन अर्थः उक्तः, क्रियापदस्य अर्थः प्रतिपादितः, मतभेदाः प्रतिपादिताः। अनन्तरं केचन धातूनां प्रत्येकम् अर्थः अत्र उच्यते। जानातेः विषयतया ज्ञानं फलम् आत्ममनसंयोगो व्यापारः। जानातेः ज्ञा अवबोधने इति धातोः। जानातेः इत्येतदपि स्टिपानिर्देशः, तथा च धातुग्रहणमेव। धातोः ज्ञा अवबोधने इति धातोः जानातेः विषयतया ज्ञानं फलम्। ज्ञानं फलं कीदृशं ज्ञानं फलं? विषयतया ज्ञानं फलं। विषयतया इति तृतीयायाः अवच्छिन्नत्वम् अर्थः, तथा च विषयदात्वसम्बन्धेन इत्यर्थः। विषयदात्वसम्बन्धेन ज्ञानं फलं। विषयतया ज्ञानं फलं। विषयतया इति तृतीयायाः अवच्छिन्नत्वम् अर्थः, तथा च विषयावच्छिन्नत्वेन विषयावच्छिन्नसम्बन्धत्वेन ज्ञानं फलं। खडादयः तत्र विषयाः। खडादि विषयदावच्छेदक सम्बन्धेन ज्ञानं ज्ञाधातोः अर्थः। व्यापारश्च आत्ममनसंयोगो व्यापारः। आत्ममनसंयोगः व्यापारः। अतएव आत्ममनसंयोगस्य व्यापारत्वादेव मनोजानाति इत्यादि उपपद्यते। मनोजानाति तथा च मनः जानाति। तत्र खडादिविषयकज्ञानं जायते, तत् मनसि जायते। अतः मनसः तत्र मनः जानाति इति मनसः तत्र कर्तृत्वम् उच्यते। अतएव मनोजानाति इत्यादि उपपद्यते। आत्मा अत्र अन्तःकरणं, मनोऽपि तत्तद्वृत्तिविशेषः रूपम्। आत्मा अत्र अन्तःकरणम्। आत्मा अन्तःकरणं, मनः अपि अन्तःकरणरूपः। भेदः पूर्वमुक्तः। मनः सङ्कल्पविकल्पात्मकः। बुद्धिरपि अन्तःकरणं, बुद्धिः निश्चयात्मकः। आत्मा अन्तःकरणम्, आत्मा चैतन्यात्मकः इत्यादि तत्र उक्तम्। आत्मा अन्तःकरणं, मनोऽपि तद् वृत्तिविशेषः। तथा च आत्मानं जानाति इत्यादौ अन्तःकरणावच्छिन्नः कर्ता, शरीरावच्छिन्नं कर्मेति विवेकः। आत्मानं जानाति इत्युच्यते। तथा च ज्ञाधातोः ज्ञानं फलं, मनः आत्ममनसंयोगः व्यापारः इत्युक्तं। तथा च आत्मा जानाति। आत्मा तत्र कर्ता। किं जानाति? आत्मानं जानाति। आत्मानम् इति कर्म। तथा च कर्ता
കർമ്മ ച തത്ര ഏക ഏവ ഭവതി. ആത്മാ ആത്മാനം ജാനാതി ഇത്യുക്തൗ കർത്ത കർമ്മ ച ഏക ഏവ ഭവതി. തത് കഥം ഇതി ചേത് അത്ര ദ്വാവാത്മാനൗ ശരീരാത്മാ വർത്തതെ ജീവാത്മാ ച വർത്തതെ. തഥാ ച ആത്മാ ആത്മാനം ജാനാതി ഇത്യുക്തൗ ഏകഃ ശരീരാത്മാ അപരഃ അന്ധകരണ ആത്മാ. ശരീരാത്മാ അന്ധകരണാത്മാ ച. ശരീരാത്മാ അന്ധകരണാത്മാനം ജാനാതി ഇതി ആത്മാ ആത്മാനം ജാനാതി ഇത്യസ്യ അർത്ഥഃ. അന്ധകരണാവച്ഛിന്നഃ കർത്ത ശരീരാവച്ഛിന്നം കർമ്മേതി. കർമ്മവത് കർമ്മണഃ ഇതി സൂത്രേ ഭാഷ്ये സ്പഷ്ടം. ഏവമേവ തത്ര ഭാഷ്യം. ഹന്യതേ ആത്മന ഇത്യുച്യത്തെ. ഹന്യതേ ആത്മന. തഥാ ച തത്ര ഹന്യതേ ഇതി കർമ്മനിർദ്ദിഷ്ടഃ കർത്ത ന നിർദ്ദിഷ്ടഃ. ഹന്തി ആത്മന ഇത്യുച്യത്തെ. തത്ര കർമ്മനിർദ്ദിഷ്ടഃ കർത്ത ന നിർദ്ദിഷ്ടഃ ഇത്യുക്തം. തത്ര ഭാഷ്യകാരേണ ഉക്തം അത്ര ദ്വാവാത്മാനൗ ശരീരാത്മാ തത്തത് കാര്യം കരോതി അന്തരാത്മാ ഫലം അനുഭവതി ഇത്യാദി രീത്യാ ആത്മാ ദ്വയം ഭവതി. തത്ര ശരീരാത്മാ ആത്മാനം ഹന്തി ഇത്യുക്തൗ ആത്മാ ആത്മാനം ഹന്തി ഇത്യുക്തൗ ആത്മാ കർത്ത ഭവതി. ആത്മന ആത്മാ ഹന്യതേ ഇത്യുക്തൗ തു ആത്മാ കർമ്മ ഭവതി. ആത്മന ആത്മാ ഹന്യതേ ഇത്യുക്തൗ ആത്മാ കർമ്മ ഭവതി. ആത്മാ ആത്മാനം ഹന്തി ഇത്യുക്തൗ തു പൂർവം ആത്മാ ഇതി കർത്ത ഭവതി ഇത്യാദികം തത്ര ഭാഷ്യേ പ്രതിപാദിതം. തദനന്തരം കർമ്മവത് കർമ്മണ യത്തു ആവരണഭംഗോ വിഷയതാവ ഫലം വ്യാപാരസ്തു ജ്ഞാനമേവേതി തന്ന കർമ്മസ്ഥക്രിയത്വാപത്തേഃ തത് വ്യവസ്ഥാ ച ഏവം ഉച്യത്തെ.